इव्हनिंग पल्सची सुरुवात महत्त्वाच्या मोठ्या बातमीनं आपण करणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 3 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नाहीये। त्याला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय। याआधी जानेवारी महिन्यात सुद्धा कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा सुरू होती। नाशिकात आता पुन्हा कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा केला जातोय। परिसरात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरनं पोलीस देखील तपास करतायत। आजूबाजूचे सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत। त्या सीसीटीव्ही मधल्या फुटेजमध्ये काही ठोस माहिती मिळतेय का? कृष्णा आंधळे खरंच नाशिकमध्येच आहे का? या अनुषंगानं सध्या पोलीस आणि इतर यंत्रणांचा तपास सुरू आहे। काही प्रत्यक्षदर्शींच्या मते बाईकवरची जी व्यक्ती आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत ती कृष्णा आंधळेच आहे असा दावा प्रत्यक्षदर्शी करतायत। मात्र त्याची पडताळणी आता पोलीस आणि इतर यंत्रणा करून पाहतायत। खरंच ही व्यक्ती कृष्णा आंधळे की आणखी कुणी, या अनुषंगानं सध्या तपास सुरू आहे। ब्लॅक गाडी आहे ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत। त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत, त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं। 9:46 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते त्या ठिकाणावर जाताना दिसत आहे। तर आमच्यासोबत कोणी शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे, ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।